शिवानी अजय ही पेअर तुम्ही पाहताय कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं दमदार परफॉर्मन्स दाखवला तो शिवा. जाऊया मॅचच्या दिशेनं. येस मॅचला सुरुवात करूयात. हो यावेळी मात्र पहिला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय चेंडू आपण पाहिलं तर यावेळी अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू गॅदर केलाय तोपर्यंत मात्र अगदी धावांसाठी धावा 2 धावा मात्र कंप्लीट केलेत. वैभव येतोय गोलंदाजीसाठी श्री गणेश 11 या टीम कडून. अंपायरिंग साठी आपण पाहिलं तर अर्थातच महेश पवार अर्थातच कुसरूंचे डान्सिंग अंपायर. हो पुन्हा एकदा सुरेख फटका कॅरम फटका अगदी बांधाला जरूर लागला. ड्राईव्ह केला होता कव्हरला गेला कव्हरवरून मिड विकेटला आला आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केले. कालच्या दिवसापासून सँडी जोडला होता आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा जॉईंट होतोय सँडी. एवन पवनने रजा घेतली. आता सँडी सध्या आमच्या सोबत जोडला. धावसंख्या आपण पाहिलं तर सध्या अगदी जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. वैभव गोलंदाजीसाठी तुम्ही पाहता. हो यावेळी देखील आपण पहिला फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी एका धावेसाठी मात्र धाव पूर्ण केली जाते. यावेळी देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. शिवा या मॅच मध्ये एक महत्वाचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जर शिवा थांबतोय तर धावा चांगल्या येताना पाहिलेत. एजे अजयचं काम देखील इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. वैभवच्या गोलंदाजीमध्ये हो यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. 2 पावलं पुढे आलेत. बॅटीची लिडिंग एज कुठली धावसंख्या दिली जात नाहीये. सध्या मॅच चालू आहे केबीसी फायटर विपक्ष श्री गणेश 11 या 2 संघांमध्ये. यानंतरची मॅच आहे एकेबी चॅलेंजर्स आणि अंबिका स्पोर्ट्स. यानंतरच्या मॅच साठी तयार राहायचंय. आज लकी ड्रॉ देखील आहे. पुन्हा एकदा बॅट स्विंग केले. अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडासा पुढे ठेवलाय बाहेर ठेवलाय अवे फ्रॉम दी बॉडी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे लकी कुपन आहे. 3 बक्षीस 3 पारितोषिक तुमच्यासाठी आम्ही ठेवलेत आणि आज जे दुपारच्या सत्राला चालू होईल. इम्पॉर्टंट असेल श्री गणेश टीम साठी ही मॅच कारण की त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये आता जेवढं काही अनुभव आहे तो सगळा पन्नाला लावायचा आहे. यावेळी सुरेख फटका लांब 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 खूप लांब गेला सीमारेषेच्या बाहेर गेला. येतोय मॅक्सिमम 6 धावांसाठी षटकार.
त्याचा वेध घेतोय शिवासाठी होता हा वेगवान चेंडू, कारण की बुमराची खासियत आहे. बुमराने जर टप्पा पकडला तर भल्या भल्या फलंदाजांना बॅकफुट वरती पाठवणारा बुमरा आज मात्र सेकंड स्पेल साठी जरूर तयार होतोय. मागील मॅच मध्ये त्याला पहिली ओव्हर दिली होती, या मॅच मध्ये सेकंड ओव्हर मध्ये तो पुन्हा एकदा तीच कला दाखवतोय. त्याच्या समोर आहे शिवा. यावेळी बॅट स्विंग केले, चेंडू पडलाय, वेगानं जातोय. बुमरानं आतापर्यंत अचूकतेवरती ध्यान दिलं गेलंय, आतापर्यंत अचूकतेला आपली ताकद बनवली आहे. आणि बुम बुम बुमरा मात्र यावेळी देखील आपल्या गोलंदाजी मधली धार आणि कला आणि अचूकता सातत्याने दाखवतोय. अप्रतिम गोलंदाजी बुमराची चालू आहे. यावेळी देखील बाहेर ठेवलाय, जास्तच बाहेर ठेवलाय. अंपायर वळतात, व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. बुमराच्या गोलंदाजीमध्ये असलेली कला त्याला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये ठेवते. मात्र जेव्हा जेव्हा आशिषनं चेंडू शरीरापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा एक्स्ट्रा धावा देखील त्याने खर्च केल्यात, हे खरं आहे. यावेळी देखील फटका थोडासा फसला गेला, अडकला हा मासा. शिवा या टीमचा धान्या वाघाला अडकवलाय बुम बुम बुमरानं, आणि तदनंतर शिवा चाललाय माघारी. शिवा बॅक टू द डकआउट. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. एकेबी आणि अंबिका. विकेट आली, आशिषला विकेट भेटले, बुमराला विकेट भेटले, शिवाला माघारी पाठवला, अर्जुन आलाय मैदानामध्ये. ओहो सुरेख चेंडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. मात्र चेंडू व्हाईट बॉल साठी निघून जातोय, एक्स्ट्रा धाव ऍड होते. जेव्हा जेव्हा अर्जुन आणि आशिष एकमेकांसमोर येतात तेव्हा तेव्हा चांगली मॅच रंगताना दिसून येते. या मॅच मध्ये देखील दोघे एकमेकांसमोर आले. आशिष की बुमरा, बुमरा की अर्जुन, या मॅच मध्ये कसं राहील दोघांमधली चढाओढ. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटीची बॉटम एज, विकेट किपरच्या वैभवच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आशिष या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये, या स्पेल मध्ये बघायला भेटली, जिथे धावा त्यांना आतापर्यंत मात्र इकॉनॉमिकल खर्च केले. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर झालेला आहे 4, 2 अजून बाकी आहेत, आणि धावा मात्र जाऊन पोहोचल्यात 13 या आकड्यावरती. 13 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम गोलंदाजी राहिली. आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक सेकंड मधील तब्बल 5 चेंडू झालेले आहेत. धावा आज आपण पाहिलं तर सध्या मात्र स्कोर करवती 14 मात्र जाऊन पोहोचलेत. आज खऱ्या अर्थानं धनाजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं तर प्रत्येक कॅप्टनला, त्यांच्या टीमला मात्र जरूर बिस्किट्स दिले जातात. आणि मी विनंती करेल प्रत्येक कॅप्टन आपण जरूर या, आपल्या टीममधल्या प्रत्येक मेंबर्सला आपले जे बिस्किट्स आहेत जे धनाजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला दिले जातील त्याचे स्वीकारण्यासाठी तुम्ही सर्व कॅप्टन्स विनंती करेल आपण एक एक या व्यासपीठाजवळ आणि आपल्या टीमचे बिस्किट्स आपण घेऊन जायचे. यावेळी देखील चेंडू अगदी थोडासा बाहेर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आशिषनं आता मात्र लाईन थोडीशी सोडली आहे आणि एक्स्ट्रा धावा आता आशिष मात्र जरूर खर्च करतोय. अगदी गुडलेन स्पॉट, पुन्हा एकदा चेंडू अगदी निर्धाव जातोय.
या निर्धाव चेंडूच्या मदतीनं पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला थोडासा स्पीडअप घ्या. मी अंपायर विनंती करेल, आता थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडासा स्पीडअप आपण द्यायचा आहे. 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. गोलंदाजाला लगेच तयार करायचं, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अगदी ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 ला सुरुवात होते. गणेशला आणले सध्या गोलंदाजीसाठी. गणेशला पाहतोय गोलंदाजीसाठी जरूर सज्ज झाला. यावेळी देखील चेंडू थोडासा सबरीन राहिला, थोडासा खाली राहिलाय. गणेशचा हा पहिला चेंडू जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती जरूर आहे. अर्जुनला तुम्ही पाहता, एक बिग हिटर, एक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा अर्जुन मात्र वाट बघतो आपल्या टप्प्याची. व्हाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा धावा ऍड होते. आज आपण पाहिलं तर फायनलच्या दिवसामध्ये बऱ्याच धावा मात्र जरूर खर्च होत आहेत. सध्या आपण पाहिलं तर वैभव जरूर चर्चा करतोय गोलंदाजासोबत. थोडीशी शहानिशा, थोडीशी कान मंत्र देऊन मात्र पुन्हा एकदा तो विकेट किपरच्या जाग्यावरती जाऊन उभा राहतोय. यावेळी देखील सुरेख फटका उचलला, पायामध्ये होता, तदनंतर डीप स्क्वेअर एक रिझनला मात्र खेळून काढला. चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट होतात. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. संधी आहे, फेकी वेगानं होते, धावा खर्च करून बसला. जिथे 1 होते तिथे आता 3 घेतलेत. 1 2 का 3, 3 धावा मात्र जरूर वेगानं कंप्लीट केल्या जातात. तब्बल 4थी धाव देखील इथे पूर्ण. 4 धावा तब्बल 1 2 का 4, तब्बल 4 धावा मात्र धावून घेतल्या जातात. जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन एक्स्ट्रा 2 धावा खर्च केलेत. धावसंख्या अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 धावसंख्या. आज धनाजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस. सर्व खेळाडूंना, मी म्हणेन लहान मुलांना, लहान खेळाडूंना देखील आज बिस्किट यांचं वाटप केलं जाते. बॅट स्विंग केली जाते, अप्रतिम चेंडू. अंपायर सांगतात नाही, व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा ऍड होते आणखीन एक. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर गणेशच्या 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला. 4 चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळी देखील बिग हिट केलाय जाग्यावरून. काव कॉर्नर रिजनला चेंडू मात्र जरूर हवेमध्ये आहे. खेळाडू यावे मात्र थोडीशी शहानिशा केली जाते आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा डिसिजन असेल काय. इट्स अ मॅक्सिमम. हा षटकार आहे, शहानिशा केली, पाहिलं, ओळखलं, जज केलं आणि तदनंतर हा चेंडू आपण पाहिलं तर 6 धावांसाठी हवाई सफर निघून गेला. अर्जुनची हीच खासियत आहे, जेवढा वेळ थांबतो तेवढा तो मात्र धावा करतो आणि सध्या मात्र आपण पाहिलं त्याने सुरुवात केली आहे. यावेळी देखील बेगीट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर अगदी गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. सध्या धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 28-28 या धावसंख्येवरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला. 2 टू गो. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत. या मॅच मध्ये अर्जुन मात्र सध्या आग लावतोय, मात्र दुसऱ्या साईडला अजय देखील. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्टिकर यांचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू 1च धाव कंप्लीट केली जाईल. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी असेल ओव्हर क्रमांक 3 चा. गणेशला तुम्ही पाहताय. यानंतर मॅच आहे एकेबी चॅलेंजेस आणि अंबिका स्पोर्ट्स. कॅप्टन तयार राहायचंय. ओहो, आज चांगला चेंडू. बॅट अगदी स्टंप लाईन मधला हा चेंडू होता. बिग हिट करून मात्र मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस डिक्लेअर मध्ये निघून जातोय. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 30 या आकड्यावरती. प्रत्येक ओव्हर मागे 10च्या सरासरीनं 30 धावा आतापर्यंत आलेत आणि शेवटचे षटक अजून बाकी आहे. टॉस साठी एकेबी चॅलेंजर आणि अंबिका स्पोर्ट्सला कॉल दिला जातोय. ऐकूयात आपण सुमधुर संगीत.
खऱ्या अर्थानं क्रमांक 3 आपण पाहिलं तर यावी मात्र जरूर संपुष्टात येते. धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती 30 धावसंख्या. प्रति ओव्हर मागे आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने धावा आल्यात. एकेबी चॅलेंजेस आणि अंबिका स्पोर्ट्स अशी मॅच सध्या मात्र खेळली जाईल. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. ओहो यावी मात्र अगदी लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू कदाचित अंपायर वळतील. वाईट दुसरा हात. वाईट +1 तब्बल आताच्या या 2 धावा मात्र जरूर ऍड होतात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 32 धावसंख्या. फुल टॉस चेंडू क्रॉस बॅटेड खेळलाय. मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर निघून जातोय. जणू कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. येतोय षटकार. अगदी आताच्या या 4 धावा आणि धावसंख्या 41-41. शेवटचे षटक आहे. हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हर मध्ये धावा येत आहेत. फुल टॉस चेंडू पुढे आलाय. यावे मात्र शॉर्ट आर्म पूल जरूर घेऊन काढलाय. खेळाडू आहे त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव मात्र चालू आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी देखील होतोय पूर्ण. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. अगदी पॉपिंग क्रीजच्या भरपूर पुढे होता बॅटर. बराचसा पुढे आणि तदनंतर मात्र अगदी हा बॉल फुल टॉस चेंडूने अशा वेळी आपण पाहिलं तर जरूर पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. 3 धावा मात्र जरूर प्राप्त होतात. बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील उचललाय. फेकून दिलाय डीप स्क्वेअर रिजनला. 1 बाउंड चेंडूने थोडासा टर्न घेतलाय. मात्र शहानिशा केली जाते. आहेत फक्त 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. 47 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आता मात्र अजयने मात्र सूर गवसला. अजयला सूर गवसल्यानंतर अजय मात्र मागे वळून बघायला मात्र जराही तयार नाहीये. पुन्हा एकदा शॉट आर्म फुल पॉवरफुल आहे. मी थांबत नाहीये. मी ठोकणार आणि यावेळी मात्र मी नक्की ठोकणार. येतोय षटकार. धावसंख्या 53. तब्बल चेंडूचा खेळ झालाय. 5 1 टू गो. अजयला सूर गवसल्यानंतर अजय किती भयानक पद्धतीने खेळतो त्याचा
अर्जुन मात्र सध्या मैदानामध्ये. यावेळी देखील आणखीन एक अर्जुन, यावेळी मात्र मी भारी हो दादा मीच भारी, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चिपके तो फटके, येतोय षटकार. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 59. 60 धावसंख्येवरती. आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक टीमला मी म्हणेल आज जेवणाची व्यवस्था ठेवली आहे. मागील वर्षी देखील आपण पाहिले तर कलावती किचन अँड इंटेरियर याचे सर्व अर्थातच अनिलजी पवार साहेब यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था ठेवली गेली होती. या वर्षी देखील जेवणाची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी, गावकऱ्यांसाठी असतील, सर्व टीम साठी ठेवली. दुपारच्या सत्राला ती जेवण जरूर इथे आणलं जाईल आणि तदनंतर प्रत्येक खेळाडूने त्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. टॉस साठी मी विनंती करेल एकेबी चॅलेंजर्स आणि अंबिका स्पोर्ट्स, आपण दोघांनी टॉस साठी या प्लीज. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल एकेबी चॅलेंजर्स आणि अंबिका स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. विनंती करेल एकेबी चॅलेंजर्स कॅप्टन या. नथुरामजी कांबळे साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल साहेब. दोन्ही टीम्स एका साईडला एकेबी 3 मॅच खेळल्या, 2 मॅच जिंकलेले आहेत. अंबिका देखील 3 मधल्या 2 मॅच जिंकलेल्या आहेत. टॉस जिंकून गोलंदाजी घेतली होती. केबीसी फायटर बॅटिंग करत होते. 59 धावा त्यांनी सजवल्या. 60 धावेचं आव्हान दिलं. आता श्री गणेश 11 या टीमचे दोन्ही बॅटर, एका साईडला आशिष अर्थातच बुमरा, तर दुसऱ्या साईडला आयकॉन खेळाडू वैभव, हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. 3 मॅचचा इतिहास जर तुम्ही चाळलात तर वैभव कधी आपल्या बॅट मधून षटकार चौकारांचा पाऊस करेल याच्या अपेक्षेनं प्रेक्षक मात्र त्याच्याकडे टक लावून उभे आहेत. तर दुसऱ्या साईडला या मॅच मध्ये श्री गणेश 11 ला देखील विजयाची अपेक्षा आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं जास्त धावसंख्या असल्या कारणानं केबीसी फायटरच्या गोलंदाजीमध्ये आणखीन वेग येऊ शकतो. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी सध्या पण पाहिलं तर अर्जुन
अर्जुन पवारची पॉवर तुम्ही पाहिली. आता गोलंदाजीमध्ये येतोय आपली मात्र गोलंदाजीची धार दाखवण्यासाठी अर्जुन तू वैभव. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट डिपेक्स्टा कव्हर रिजनला वेगानं जातोय, वन बाउन्स पडला. मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणानं चेंडू मात्र तिथेच खेळत राहिला. धावांसाठी धाव चालू असताना तिसरी धाव देखील मात्र कंप्लीट केली जाते. 3 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या गेलेत. पहिल्या चेंडू कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र धावा सुरुवात होते 3 धावांना. यावेळी देखील पुन्हा एकदा डीपेस्टा कव्हर रिजनला खेळून काढला. चेंडू पुन्हा एकदा डीपला मात्र ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. खेळपट्टीच्या मध्ये तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण केला. चौथ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि 1 2 का 4 मात्र 4 धावा धावून घेतल्या जातात. 5व्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. हे चांगलं होतं. या मॅच मध्ये वैभवकडून बऱ्याच धावा सध्या मात्र धावून घेतल्या जातात. दुसऱ्या साईडला आशिष देखील धावा आता धावून घेतोय. षटकार चौकार जरी थांबले तरी 4-4 धावा धावून घेण्याची क्षमता दोघांमध्ये दिसून येते. अर्जुन पहिला चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, टोटल आपण पाहिले तर 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 7 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील सुरेख इनसाइड आउट डीपेक्स्टा कव्हर रिजन. चेंडू हवेमध्ये, पहिली धाव पुन्हा कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. आता फक्त 2 धावेवरती समाधान मानावं लागतं. पहिल्याच ओव्हरच्या 3 चेंडूला धावा धावून घेतल्या जातात. तब्बल 9 धावा धावून घेतल्या 3 चेंडूमध्ये आणि सुरुवातीलाच थकले गेले दोन्ही बॅटर. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं सर्रासपणे आणि तदनंतर आपण पाहिलं तर आणखीन एक स्पेशल यॉर्कर मारता अर्जुनच्या माध्यमातून टाकण्यात आला. या यॉर्करला भल्या भल्या फलंदाजांच्या समोर नाहीये उत्तर. तोच यॉर्कर मात्र बॅटच्या समोरून अगदी बॅट स्विंग झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. अप्रतिम गोलंदाजीसाठी कमबॅक केला अर्जुननं. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॅक फुटला जातोय. हॅमर करायचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न येतोय आणि अर्जुनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना आवाज 2 ते 3 वेळा कानापर्यंत आला. तो कंटिंग अप दिस साऊंड. चेंडूच्या मागे लावणारी ताकद मात्र त्याच्या आवाजातून दिसून येते. आता शेवटचा चेंडू मात्र फक्त बाकी असेल. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. चेंडूच्या खाली गिरक्या घालतोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टला पकडला. अखेरी छोटा पॅकेज कामाला आला आणि त्यानं मात्र मोठी विकेट मिळवत असताना योगदान दिलंय कॅच साठी. रिले कॅच आणि तदनंतर बॅटर आपण पाहिलं तर बुम बुम बुमरा अर्थातच आशिष बॅक टू द डकआउट. ठोको दीजिए. ड्रायव्हरचं आवडतं गाणं. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 11 या धावसंख्येवरती. यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. तोपर्यंत चेंडू आपण पहिला हातामध्ये एकाच धावेती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. वॉर्ड थ्रो. अगदी स्ट्रायकिंग एंडला चेंडू पोहोचवायचा प्रयत्न होता. यावेळी गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी अजयला मात्र बाहेर काढल्या.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च झाल्या, 60 धावेचं आव्हान आहे. 15च्या सरासरीने चारावं लागेल, तर प्रत्येक ओव्हर मागे 18ची सरासरी हवी आहे. हो यॉर्कर पुन्हा एकदा, भले भले फलंदाज याच यॉर्करच्या मागे मात्र शांत राहिलेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न मंडळाच्या साह्याने, फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न मात्र तो देखील फसला गेला आणि इथे मात्र यॉर्कर यशस्वी होतोय. फिंगर रोल केले, फसला गेला. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज डिक्लेअर मध्ये चेंडू निघून जातोय. एका धावानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 1-3-13 ऑन स्कोर कार्ड. आज सर्व खेळाडूंना आपण पाहिलं तर, संपूर्ण टीमला आपण पाहिलं तर, सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था आज जरूर करण्यात आल्या. अनिलजी पवार साहेब अर्थातच कलावती किचन आणि इंटेरियरचे या स्पर्धेचे सर्व त्यांच्या माध्यमातून प्रत्येकासाठी आज जेवणाची व्यवस्था फायनलच्या दिवशी ठेवली आहे. यावेळी चेंडू आपण पाहिलं थोडासा बाहेर निघून जातोय. चांगली गोलंदाजी, बाहेरून आतमध्ये वळवलाय. ही कला आहे, आशाभूत नजरेने पंचांकडे जरूर पाहतोय. मात्र योग्य चेंडू हाताळलाय गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच अजयनं. यावेळी देखील यॉर्कर खाली पडलाय, बॉल बॅक ड्राइव्ह घेऊन काढलाय, वेगानं जातोय खेळाडू आहे. चेंडू गॅदर केलाय, पुन्हा एकच धाव कंप्लीट केली आहे. धावा थांबलेत, धावा रोखल्यात, धावांचा हँड ब्रेक खेचला, धावांसाठी ब्रेक लावलाय आणि धावांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये यशस्वी झाले टीम केबीसी फायटर संघ. पुन्हा एकदा यावेळी मात्र अगदी खेळून काढला फाईनला, जिथे धावा फक्त धावून घ्यावा लागतील. एकच धाव कंप्लीट केले, एकाच धावेती समाधान मानावं लागेल. धावा इथे मात्र कमी भेटलेत या फटक्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला आणि 2 षटकांची अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 15 या आकड्यावरती. 15 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. संपला गेला. 2 षटकांची अखेरीस धावसंख्या आहे 15 या आकड्यावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये उदय आला. ओहो यावेळी मात्र अगदी इनसाइड आउट खेळून काढला. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट केला. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडणार नाहीये. खऱ्या अर्थानं काल बरंच मिस केलं. एकेबी चॅलेंजर्सचे संघ मालक सुरेशजी शिंदे सर आणि आज जरूर उपस्थित आहेत, त्यांचं जरूर स्वागत आहे. ओहो यावेळी स्वागत केलंय, क्रॉस बॅटेड निघून जातोय डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर. मॅक्सिमम वैभवच्या बॅट मधून आलेला टोला आहे 6 धावांसाठी षटकार. ते मगर जाने का नहीं. मॅच कडे सध्या जाऊयात. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी वेगानं जरूर टाकला. एकदा मात्र कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं झालंय. चेंडू पकडला, फेकत नाहीये, नेम धरत होता. 2 धावेने फरक पडणार नाही हे माहिती आहे एपीला आणि फक्त मात्र यावेळी धावसंख्या जाऊन पोहोचते
अर्थातच 25ची आकडेवरती एपीची क्षेत्ररक्षण आज लॉंग ऑनला जबरदस्त झाल्या. पुढे आलाय पुन्हा एकदा सुरेख फटका इनसाइड आउट. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगानं जरूर धावतोय मात्र तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट केला जातोय. खऱ्या अर्थानं अजून उदयचा उल्लेख करायला हवा. उदय म्हणजे या स्पर्धेमध्ये उदय मुख्य खेळाडू आहे आणि उजळून आलाय, चमकलाय. उदय ज्या पद्धतीने या कमी वयामध्ये गोलंदाजी करतोय ती अगदी दमदार आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्याने 100 पैकी 100 गुण मिळवले. तो उदय हो यावेळी खेळवलं जाते. डान्सिंग डाऊन द विकेट आहे. व्हाईट बॉलचा अगदी यावेळी इशारा येतोय. खऱ्या अर्थानं याच परिस्थितीमधून तुम्ही शिकले जाता. जेव्हा एक मोठा खेळाडू तुमच्या समोर बॅटिंग करतो त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करावी हा अभ्यास तुम्हाला सिलेबस मध्ये येत नाही, तो मैदानामध्ये शिकवला जातो. म्हणून तर आयुष्याच्या पटलावरती कसं जगावं हे खेळपट्टी आपल्याला शिकवते. वैभवच्या समोर उदयची गोलंदाजी कशी राहील आणि उदयला या मॅच मधून बरंच काही कसं शिकता येईल याकडे मात्र त्याचं लक्ष असेल. उदय मुख्य खेळाडू सध्या मात्र चर्चेत असलेला उदय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. सुरेख चेंडू शफल झाला, बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होतीये. संघाची धावसंख्या अगदी 29 धावसंख्या. अगदी 5व्या स्टंप वरती येऊन खेळत होता. उदयने अशा वेळीच बाहेर ठेवल्या. नेक्स्ट धाव मात्र खर्च केले. यावेळी देखील सोडून दिलाय. सध्या वैभव त्याच्या मानसिकतेसोबत खेळतोय, त्याच्या माइंड सोबत खेळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट करतोय. फलंदाजाचा फुटवर्क पाहिल्यानंतर आपली लेंथ बिघडते हे वैभवने जाणून घेतलंय आणि जाणून बुजून यावेळी मात्र संपूर्ण धावा तो गोळा करतोय. धावा अशा नाही तर तशा गोळा करणं महत्वाचं काम आहे. वैभव अशा नाही तर तशा धावा गोळा करतोय ते त्याच्या टीमसाठी महत्वाचं आहे. सोडून दिलाय. पुन्हा एक्स्ट्रा धाव ऍड होऊ शकते. उदयला या मॅच मध्ये आता कान मंत्र कोण देईल? एपी सध्या लॉंग ऑन वरून निघाला. जेव्हा आपला मित्र वाट सुकतो किंवा वाट भरकटतो तेव्हा मित्रच असतो जो खांद्यावरती हात ठेवून योग्य वाट काय आहे हे सांगत असतो. कान मंत्र सध्या दिला जातोय, अनुभव शेअर केला जातोय. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं, तेच ज्ञान सध्या मात्र सांगितलं जातंय. संघाची धावसंख्या अगदी 31 आकड्यावरती. तब्बल 4 व्हाईट बॉल आलेत. 2 चेंडू अजून बाकी आहेत. टू गो. कशा पद्धतीने चौघे आले, चौघांनी कानमंत्र दिला, चौघांनी दिशा समजून सांगितले, चौघांनी यावे मंत्र अनुभव शेअर केला. योग्य टप्पा बॅटीच्या समोर क्षेत्ररक्षक आहे, तदनंतर त्याच्या हातामध्ये विकेट. बडी मछली जाल में फसे. लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या बट्टीमध्ये माणूस राख नाही हिरा बनतो. याचं ज्वलंत जिवंत उदाहरण हे होतं. अप्रतिम मॅच. म्हणून चर्चा केली की ही खरी परिस्थिती असते जिथे तुम्ही शिकता. एक तो बिखरते वरना कुछ ना कुछ तो शिकते. खऱ्या अर्थानं जेव्हा व्हाईट बॉल आल्या तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला 4 ते 5 खेळाडू समजवण्यासाठी आले आणि तदनंतर त्याने विकेट प्राप्त केले. आणखीन एक यॉर्कर. अप्रतिम उदय. पुस्तकाचं एक पान फाटलं की धडा संपत नसतो. पान पलटी. अध्याय दुसरा. धडा दुसरा चालू झाला. अध्याय केला नवीन चालू. उदयनं अप्रतिम क्रिकेट आहे. हेच तर क्रिकेट आहे. म्हणून चर्चा केली. लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीमध्ये खेळाडू राख नाही तर हिरा बनतो आणि चमकतो. या मॅच मध्ये उदय चमकला आणि धावसंख्या 3 षटकांच्या खेरीस आहे. 31 या आकड्यावरती. 31 म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 29 धावेची गरज आहे.
अर्थानं बघितलंस तर सँडी, वैभवने ट्रेन केलेला खेळाडू कोण असेल तो उदय आहे. म्हणजे वैभवच्या तालमीमध्ये तयार झालेला कोण असेल तर तो उदय आहे. आणि गुरुची विकेट मिळवल्यानंतर गुरु शांततेत निघून गेला. आणि गुरु खरं हे काम असतं. तुम्ही एखाद्या खेळाडूला, वैभव जो डान्सिंग डाऊन विकेट करत होता तो खऱ्या अर्थानं त्याला शिकवत होता आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवून गेला उद्या. ओहो, यावी शॉट हॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे वेगानं येतोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी त्याच्या आवाक्याबाहेर. एक धाव मात्र जरूर भेटू शकते आणि ती भेटतीये डिक्लेअर मध्ये. गोलंदाजीसाठी प्रणय आला. यानंतरची मॅच आपण पाहिली तर एकेबी चॅलेंजेस आणि अंबिका स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. हो, यावेळी देखील वन बाउन्स म्हणून दंडित केले जाते. अप्रतिम गोलंदाजी प्रणय. बॅकफुटला जातोय, पंच केला, बॉल बॅक ड्राइव. जिथे आपण पाहिलं तर अगदी एपी आरामामध्ये पोहोचतोय. त्याला माहिती आहे आता मॅच मध्ये जास्त मेहनत करण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मॅचची चावी, जी विजयाची चावी असते दरवाजाची, ती शोधण्यामध्ये आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झालेत. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय आणि पराजयाची चर्चा आपण करत नाही. की एक क्रिकेट आहे, कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अप्रतिम चेंडू, प्रणयने देखील प्रभावित, व्हाईट बॉलचा इशारा प्रणयने देखील प्रभावित केलाय. कारण की यंग खेळाडू आहे आणि प्रणय आतापर्यंत आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं केबीसी फायटर या टीम मध्ये असलेल्या यंग खेळाडूंना चांगलं प्रभावशाली खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला. हो, बॅट लाईन मध्ये अगदी स्टंप लाईन मध्ये चेंडू, जिथे आपण पहिला चेंडू गॅदर करतोय. एक धाव अगदी जीवाच्या आकांतानं स्टंप पर्यंत पोहोचलाय. तसंच फलंदाजाला मागे यावं लागेल. तब्बल चेंडू फक्त बाकी आहेत शेवटचे. आपण पाहिले तर एकच चेंडू शेवटचा बाकी आहे. कारण की केबीसी फायटर्स सँडी तू पाहिली तर सर्व लेजंड, माफ करा, सर्व यंग खेळाडू आहेत या टीम मध्ये. सर्व युवा खेळाडू आहेत आणि त्यांचे टीम टॉप आयकॉन असेल. त्यांचे पहिले 3 खेळाडू जर सोडले तर सगळे यंग खेळाडू आहेत. जेव्हा एखादी यंग ब्रिगेड घेऊन तुम्ही खेळता, एकाचा आत्मविश्वास दुसऱ्याला झाला आणि दुसऱ्याचा अगदी 11 जणांना झाला, ते टीम डेंजर दिसते. आणि अशीच एक केबी दिसून आले, केबीसी सध्या दिसून आले. अगदी हलक्या हातानं या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती धावा जरूर गोळा केल्या जात आहेत. आणि पुन्हा एकदा मात्र दुसरी धाव कंप्लीट होत असताना चेंडू अखेरीस आला, यष्ट्यांवरती तो लावला जातोय. इनिंग ब्रेक, इनिंग पूर्णपणे संपली आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर केबीसी फायटर राहतोय विजेता. केबीसी फायटर आपण पाहिलं तर विजय मिळवतोय. आणि अर्थातच श्री गणेशा आतापर्यंत 4 मॅच खेळलाय, एकच मॅच जिंकू शकलाय, 3 मॅच पराभूत राहिलाय. आणि सध्या आपण पहिलं मॅच खेळली जाईल अर्थातच एकेबी चॅलेंजर्स आणि अंबिका स्पोर्ट्स. विनंती करेल एकेबी लगेच मैदानामध्ये दाखल झाले. एकेबी चॅलेंजर्स सुरेशजी शिंदे सर यांच्या मालकीचा संघ आहे. अक्षय शिंदे आयकॉन खेळताना दिसेल. ते 3 मधले 2 मॅच जिंकले. तर दुसऱ्या साईडला अंबिका स्पोर्ट्स आपण पाहिले तर ते देखील 3 मधल्या 2 मॅचेस जिंकलेत. सचिन मोरे साहेब यांची टीम, सुरेश शिंदे आहे आयकॉन. देऊयात मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. अर्थातच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच